अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट काळ यायला सुरुवात होते किंवा वाईट काळ आलेला असतो तेव्हा आपण काही साधे सोपे उपाय करून तो वाईट काळ दूर करू शकतो। जी काही संकटे आहेत ती आपण आपल्या आयुष्यामधली दूर करू शकतो। ते साधे सोपे उपाय म्हणजे कोणते तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, जेव्हा वाईट काळ यायला सुरुवात होते किंवा वाईट काळ येतो ना तेव्हा चारही बाजूने आपल्या घरावर आपल्यावर संकट येतात। प्रत्येक बाजूने नुकसान होत राहतं आणि अशा वेळेस काय करावं काय नाही आपल्याला सुचत नाही। पण तुम्ही जर हे साधे सोपे उपाय जर रोज करत असाल ना तर मी तुम्हाला सांगते तुमच्या घरावर कधी लवकर संकट येत नाही आणि आलं तरी त्याचा प्रभाव हा खूप कमी असतो, ते तुम्हाला जाणवत सुद्धा नाही। तर बघा, त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे की भीमसेनी कापूर। तुम्हाला भीमसेनी कापूर रोज तुमच्या घरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळी रोज एक टाइम तरी तुम्हाला जाळायचा आहे। कापूर जाळल्याने त्याचं एक सायंटिफिक रिझन पण आहे। कापूर जेव्हा आपण जाळतो ना तेव्हा आपल्या घरातले जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात, जे काही बॅक्टेरिया असतात ते मरतात आणि बघा आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक राहायला सुरुवात होते। आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती हळूहळू बाहेर पडते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये रोज कापूर जाळतो। रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम तरी पंतीमध्ये किंवा छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही कापूर जाळू शकता। आणि बघा, त्या कापराचा धूर तुम्ही संपूर्ण घरात सुद्धा फिरवू शकता। जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ सुरू असेल ना तुम्ही हा उपाय रोज करायला सुरुवात करा। जे काही तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती हळूहळू बाहेर पडते आणि बघा एक सकारात्मक वातावरण आणि प्रसन्न वातावरण तुमच्या घरामध्ये तयार व्हायला लागतं। आणि त्यामुळे काय होतं ना, एक तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्हिटी येते, एक आत्मविश्वास येतो आणि जेव्हा तुमचं मन प्रसन्न राहील ना तेव्हा जे काही संकटे असतात, जे काही वाईट काळ आहेत ना ते आपोआप येणं दूर व्हायला सुरुवात होते। त्यातला दुसरा उपाय म्हणजे असा आहे की पक्ष्यांना धान्य खाऊ घालणं किंवा मुक्या जनावरांना खायला देणं। जर तुमच्या बाल्कनीमध्ये जर पक्षी येत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी धान्य साठवून ठेवू शकता। एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवू शकता जेणेकरून ते पक्षी ते धान्य खातील। आणि बघा, या उपायामुळे काय होतं, आपल्यातली जी काही दोष असतात ना आपल्यावरची किंवा आपल्या घरावरची ती हळूहळू ना दूर व्हायला सुरुवात होते। ते दोष दूर होतातच आणि आपसुकच काय जी काही संकटे आपल्या घरावर येणार असतात किंवा आलेली असतात त्याचा प्रभाव सुद्धा खूप कमी व्हायला सुरुवात होते। त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे असा आहे की आपल्याला सगळ्यांना स्वामींची नित्यसेवा सुरू ठेवायचीच आहे। जी काही तुम्ही नित्यसेवा करता स्वामींची ती तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे। कितीही वाईट काळ आला तरी स्वामींची नित्यसेवा मात्र सोडायची नाही, स्वामींचं नामस्मरण सोडायचं नाही। नाहीतर काय काय जणांचं असं असतं की वाईट काळ यायला सुरुवात झाली किंवा वाईट काळ आला की स्वामींच्या सेवेपासून ते दूर जातात, पण असं करू नका। उलट या काळामध्ये आपल्याला स्वामींची सेवा ही जास्तीत जास्त वाढवायची असते जेणेकरून ते जे काही संकट आहे ना त्याचा प्रभाव खूप कमी होईल आणि ते संकट आपल्यापासून लवकरात लवकर दूर जाईल। तर स्वामींची सेवा तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे, पण त्याचबरोबर रोज तुमच्या घरामध्ये तुम्हाला कालभैरवाष्टक पठण करायचं आहे। ज्या घरामध्ये रोज कालभैरवाष्टक पठण केलं जातं ना गुरुमाऊली सुद्धा सांगतात त्या घरावर कधीही लवकर संकट येत नाही आणि आलं तरी त्याचा प्रभाव हा खूप कमी असतो। म्हणून प्रत्येकाने रोज एकदा तरी, दिवसातून एकदा तरी, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये रोज मोठ्याने पठण केलंच पाहिजे। आपल्या घरातली जी काही वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा हळूहळू बाहेर पडते। एक सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये सुद्धा तयार होत असतं। तर कालभैरवाष्टक बरोबरच तुम्हाला हनुमान चालीसा रोज पठण करायची आहे किंवा पठण करणं शक्य नसेल तुम्ही मोबाईलवर लावून द्या हनुमान चालीसा। रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या मोबाईलवर तुम्ही लावून देऊ शकता जेणेकरून त्याचे जे काही मंत्र आहेत ना त्या मंत्रांच्या उच्चारामुळे तुमच्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना ती हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते आणि सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये तयार होतं, एक प्रसन्न वातावरण तयार होतं आणि ज्या काही वाईट शक्तींपासून तुम्हाला जो काही त्रास होणार असतो नकारात्मक ऊर्जेमुळे जे काही कोणते संकट तुम्हाला येणार असतात ती पण निघून जात असतात। म्हणून कालभैरवाष्टक, हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्या घरात रोज पठण झाल्याच पाहिजे। पठण करणं शक्य नसेल तर मोबाईलवर तरी तुम्ही लावून देऊ शकता। त्यानंतर बघा, रोज आपल्या घराचा उंबरठा तुम्हाला स्वच्छ करायचा असतो जेणेकरून कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही। आणि बघा, विशिष्ट दिन जेव्हा असतात ना जसं की पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार अशा दिवशी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हळदचं लेपन करायचं आहे, उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून खूप जास्त सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये येत असतो
एक सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये तयार होत असतं। आणि बघा, जेव्हा आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक असतं ना, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त असते ना, तेव्हा आपल्या घरावर कोणतंही संकट येत नाही आणि आपल्याला सुद्धा एक खूप पॉझिटिव्ह फील होतं, आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं। त्यानंतर तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता, ज्यांना खरंच गरज आहे ना अशा व्यक्तींना तुम्ही दान करू शकता। दान केल्याने सुद्धा आपले बऱ्याच प्रमाणात जे काही दोष असतात दूर होत असतात आणि आपल्यावर येणारी संकटे सुद्धा नकळत आपल्याला टळत असतात किंवा ते दूर होत असतात। त्यानंतर बघा, जर तुमच्या घरावर सतत संकटे येत असतील तर तुम्ही अमावस्येला तुमच्या घरावरून नारळाचा उतारा करून टाकू शकता। कारण की बघा, एखाद्या वेळेस असं होतं ना की कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागते आणि त्यामुळे आपल्या घरावर सततची संकटे येत असतात किंवा खूप काही चांगलं सुरू असतं पण अचानक वाईट घडायला लागतं, तेव्हा कोणाची तरी वाईट नजर आपल्या घरात लागलेली असते आणि त्या वाईट नजरेचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावर होऊ नये म्हणून तुम्ही दर अमावस्येला तुमच्या मुख्य दरवाजावरून नारळ उतारा करू शकता। मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं, शेंडा हा मुख्य दरवाजाकडे आला पाहिजे आणि 7 वेळेस तुम्हाला ते उतरून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 7 वेळेस उतरून ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे। तर हे जे काही उपाय आहे ते तुम्ही करू शकता आणि खरंच सांगते, या उपायामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप फरक जाणवेल। जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात, वाईट शक्तींपासून आपलं रक्षण होतं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं, आपलं, आणि आपसुकच काय की जी काही संकटे येणार असतात ना ती टळतात आणि आली जरी ना तर त्याचा प्रभाव इतका कमी असतो ना त्याची झळ आपल्याला लागत नाही। तर हे साधे सोपे उपाय आणि ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या अवश्य करायला सुरुवात करा आणि त्यानंतर तुम्ही अनुभव घ्या की जो काही वाईट काळ सुरू होता ना तो हळूहळू आता दूर झालेला आहे। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।